हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नगरी पुणेरी तोंडाची चव वाढवणारी चवदार चविष्ट मासवडी आणि झणझणीत असा रस्सा. परंतु आजची ही छानशी रेसिपी मी नाही तर माझी आई बनवणार आहे. ती खूपच छान मासवड्या बनवत असते. आम्ही सगळे जेव्हा एकत्र येतो तेव्हा तिचा हा बेत अजूनही ठरलेला असतो. आम्ही आता तिला फक्त मदत करतो, पण तिच्याच पद्धतीने मासवड्या आणि रश्श्याची तयारी झालेली असते आणि आजही तिने सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ही आहे माझी आई आणि तिने काय काय तयारी करून ठेवलेली आहे ते आता आपण पाहूयात. मासवड्या बनवण्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेले तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी भरून किसून भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. 1 चमचा खसखस थोड्याशा तेलावर परतून घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, 5-6 मिरी, 5-6 लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. शेंगदाणे, तीळ, खसखस जाडसर पावडर करून घ्यायची आहे. खोबरे फक्त हाताने चुरडून घ्यायचं आणि आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही करायचं. सारणासाठी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे. हे झालं आपलं सारणासाठीची तयारी. आमटीसाठी 2 कांदे लालसर भाजून घेतलेले आहेत. भरपूर असा लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. खोबरे आणि धने आणि हरभरे जे आहेत थोडेसे ते तेलावर भाजून घेतलेले आहेत. इथे शेंगदाणे, तीळ, खसखसची पावडर करून घेतलेली आहे. खोबरंसुद्धा हाताने चुरडून घेतलेलं आहे. खूप बारीक नाही करायचं. कांदासुद्धा लालसर भाजून घेतलेला आहे. आलं लसूण जाडसर ठेचून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं सारण. सारण व्यवस्थित झालं की आपल्या मासवड्यासुद्धा खूप छान होतात. त्यामुळे सारण व्यवस्थित करायचं आहे. आता आपण बेसन किंवा पिठलं बनवायला सुरुवात करूयात. मासवडीसाठीचं वरचं कव्हर. त्यासाठी कढईमध्ये गरम तेलामध्ये आईने ठेचलेला लसूण आणि राई जिरं घालून घेतलेलं आहे आणि ते लालसर झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे. तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार राहणार आहे, कारण आपल्या सारणामध्ये, पिठल्यामध्ये आणि आमटीमध्ये सुद्धा तिखट असतं, त्यामुळे व्यवस्थित घालायचं. आता यामध्ये 1 तांब्या आणि 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची. आई एका हाताने पीठ सोडत असते आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने घेरून घेत असते. बेसन पीठ अगोदर चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे गुठळी राहत नाही. पाण्याचं प्रमाण ती व्यवस्थित घेत असते, परंतु पीठ अंदाजे घालते. म्हणजे मासवडीसाठीचं जसं सारण आपल्याला हवं असतं, मासवडीसाठीचं जसं कव्हर आपल्याला हवं असतं, तसंच ती व्यवस्थित अंदाजाने बरोबर त्यामध्ये पीठ घालून एकही गुठळी राहू न देता पिठलं बनवून घेत असते. आणि हे पीठ व्यवस्थित घेरून घ्यायचं, अजिबात गुठळी राहू द्यायची नाही आणि यावर झाकण ठेवून पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला चांगला चिकटपणा आला पाहिजे, तरच मासवड्या व्यवस्थित होतात. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आईने आता एका पोळपाटावर ओला कपडा घालून त्यावर पिठल्याचा एक गोळा पुरीच्या आकाराने थापून घेतलेला आहे आणि त्यावर भरपूर असं सारण पसरून ते दाबून घेतलेलं आहे. आणि पिठलं जे आहे ते गरम असतानाच आपल्याला मासवड्या बनवून घ्यायच्या आहेत. जर पीठ गार व्हायला लागलं तर मासवड्या व्यवस्थित होणार नाही आणि अशा पद्धतीने रोल करून त्याला माशाचा आकार द्यायचा. आईला हे खूप छान जमतं आणि आई सारण इतकं छान बनवते की मासवडीची चवसुद्धा जबरदस्त असते. तुम्ही बघू शकता, या माशाच्या आकाराच्या बनवल्या जात असतील, म्हणूनच याला मासवडी म्हणत असावेत. आणि ही मासवडी आणि झणझणीत रस्सा हा नगर पुणेमधील पारंपरिक असा पदार्थ आहे. त्यामुळे हा पदार्थ हमखास बनवला जातो वेगवेगळ्या प्रसंगी किंवा पाहुणे रावळे आले असता पाहुणचारासाठी. अशाच पद्धतीने आपण सगळ्या मासवड्या बनवून घेणार आहोत.
आणि हे काम जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे. मासवडी बनवण्यासाठी किंवा रस्सा बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आता आपल्या मासवड्या बनवून झालेल्या आहेत. आता मासवडीसाठीची खास आमटी जी आहे ती बनवायची आहे. इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा लसूण मसाला, घरगुती लाल गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला जो आहे तो करपत नाही, व्यवस्थित परतला जातो. वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटण पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे रस्सा जो आहे तो व्यवस्थित मिळून येतो. आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि आपला मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जितका आपल्याला रस्सा हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं, मात्र खूप पातळ नाही करायचा. यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हा रस्सा खूप घट्ट नाही करायचा, थोडा पातळसरच चांगला लागतो. आमटीला छानशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. अशा पद्धतीने आपली मासवडी आणि रस्सा तयार झालेला आहे. मासवडी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. सुरीला थोडंसं ओलं करून घ्यायचं, म्हणजे मासवड्या व्यवस्थित कट होतात. आणि या मासवड्या आणि रस्सा भाकरीसोबत किंवा भातासोबतच खूप छान लागतो. तुम्हाला माझ्या आईने केलेली ही मासवडी आणि हा रस्सा जो आहे तो कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.